नमस्कार. राजकारणामध्ये एका विजयामागे नक्की काय असतं आणि पराभवानंतर पुन्हा उभं राहणं म्हणजे पुनरागमन हे कसं शक्य होतं? अहो, आजकाल हा काही नशिबाचा खेळ राहिलेला नाही, हे एक विज्ञान झालंय. चला तर मग एका खऱ्या केस स्टडीमधून राजकीय रणनीतीची ही नवी डेटावर आधारित दुनिया समजून घेऊया. हाच तो खरा प्रश्न आहे. निवडणुकीतल्या पराभवाला विजयात बदलायचं कसं? प्रत्येक राजकीय पक्षाला हाच प्रश्न रात्री झोपू देत नाही. पण याचं उत्तर आता मोठमोठ्या भाषणांमध्ये किंवा अंदाजांमध्ये नाही, ते दडले डेटामध्ये आणि अचूक नियोजनात. या विश्लेषणामध्ये आपण एक प्रवास करणार आहोत, पराभवाच्या कारणांच्या पोस्टमॉर्टमपासून ते विजयाच्या एका पक्क्या ब्ल्यूप्रिंटपर्यंत. आपण आधी आकडेवारीच्या जगात डोकावू, मग जमिनीवरचं चित्र स्पष्ट करू, एका खास सिद्धांताची ओळख करून घेऊ आणि शेवटी एका ठोस कृती आराखड्यावर लक्ष देऊ. चला सुरुवात करूया. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया. बघा, पराभवानंतरची पहिली पायरी आता फक्त आत्मचिंतन नसते, तर ती असते एका कठोर डेटा आधारित विश्लेषणाची. यालाच अपयश ते विजय अहवाल किंवा फेलियर टू विक्ट्री डॉसियर म्हणतात. याचं काम फक्त भूतकाळात काय चुकलं हे दाखवणं नाही, तर भविष्यातल्या विजयाचा नकाशा तयार करणं आहे. आणि हे सगळं आपण एका विशिष्ट उदाहरणातून समजून घेणार आहोत. आपलं लक्ष असेल मुंबईतल्या शिवाडी विधानसभा मतदारसंघावर. हा एक असा शहरी मतदारसंघ आहे जो आपल्याला आधुनिक राजकीय आव्हानांचं एक अचूक चित्र देतो. आता वळूया या विश्लेषणाच्या पायाकडे, आकडेवारी. कोणतीही रणनीती ही जमिनीवरच्या वास्तवापासून सुरू होते आणि राजकारणातलं वास्तव हे बऱ्याचदा आकड्यांमधूनच स्पष्ट दिसतं. हे आकडे म्हणजे फक्त संख्या नाहीत, तर ते निवडणुकीची पूर्ण कहाणी सांगतात. हा आकडा बघा, 7140. 2024च्या निवडणुकीत शिवाडीमधला हा पराभवाचा फरक आहे. हा फक्त एक आकडा नाहीये, हे ते लक्ष्य आहे जे पुनरागमनाच्या रणनीतीला पार करायचंय. ध्येय अगदी स्पष्ट आणि मोजता येणार आहे. आता ही स्लाइड खरं सांगायचं तर खूपच रंजक आहे. ही आहे 7 टर्म ट्रेंड मॅट्रिक्स, म्हणजे मागच्या 7 निवडणुकांमधला मतांचा कल. 1999 पासून 2024 पर्यंतचा प्रवास बघा. उदाहरणार्थ 2014 आणि 2019 मध्ये MVA आघाडीचा मतांचा वाटा जवळपास 50 ते 57% होता, पण तोच 2024 मध्ये 48% आला. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते, इथली मतं कुणा एका पक्षाची मक्तेदारी नाहीत, ती सतत बदलत राहतात. आणि हा आलेख आणखी एक महत्त्वाची गोष्ट दाखवतो, मतदानातील प्रचंड अस्थिरता. 1995 मध्ये जिथे 62% जास्त मतदान झालं होतं, तिथे 2019 मध्ये ते 50% खाली आलं. याचा सरळ अर्थ काय? तर या मतदारसंघात मतदारांना घरातून बाहेर काढून मतदानासाठी घेऊन येणं हाच विजयाचा किंवा पराभवाचा सगळ्यात मोठा निर्णायक घटक आहे. तर या सगळ्या आकड्यांचा निष्कर्ष काय? तर ही जागा कोणासाठीही सुरक्षित नाही. इथला विजय हा पूर्णपणे मतदारांच्या सक्रिय सहभागावर अवलंबून आहे. रणनीतीचा केंद्रबिंदू हा मोबिलायझेशन म्हणजे मतदारांना एकत्र आणणं हाच असला पाहिजे. आकड्यांनी आपल्याला सांगितलं की काय घडलं, पण आता आपल्याला समजून घ्यायचं आहे की ते का घडलं. आणि त्यासाठी आपल्याला मतदारसंघाच्या आत म्हणजे जमिनीवरची परिस्थिती समजून घ्यावी लागेल. इथूनच रणांगणाचे मॅपिंग सुरू होतं. पण लक्षात ठेवा, जेव्हा आपण मॅपिंगबद्दल बोलतो तेव्हा आपण लोकांबद्दल, त्यांच्या जीवनाबद्दल आणि त्यांच्या प्रतिष्ठेबद्दल बोलत असतो. या डेटा आधारित दृष्टिकोनाचा उद्देश जबाबदारीने माहितीपूर्ण सार्वजनिक संवादाला प्रोत्साहन देणे हाच असावा. हे आहे स्वॉट विश्लेषण, म्हणजे बलस्थाना, कमकुवतपणा, संधी आणि धोके ओळखणं. या अहवालानुसार MVA आघाडीची सर्वात मोठी ताकद होती ती म्हणजे उमेदवाराने गृहनिर्माणासाठी केलेलं काम. पण त्याचवेळी आघाडीतले मतभेद हा एक मोठा धोका होता. एक चांगली रणनीती अशाच प्रामाणिक विश्लेषणातून जन्माला येते. आणि हे अत्यंत महत्त्वाचं आहे. राजकारण लोकांबद्दल, त्यांच्या समस्यांबद्दल असतं. मग शिवाडीतील लोकांची सर्वात मोठी चिंता कोणती आहे? हा तक्ता स्पष्ट करतो. गृहनिर्माण आणि पुनर्विकास ही उच्च तीव्रतेची समस्या आहे. कोणतीही यशस्वी रणनीती ही लोकांच्या याच खऱ्याखुऱ्या समस्यांवर आधारित असली पाहिजे. आता आपण एका शक्तिशाली धोरणात्मक चौकटीकडे वळूया, जिला चतुर्मुख सिद्धांत म्हटलं जातं. चतुर्मुख म्हणजे 4 तोंडांचा किंवा 4 दिशांनी पाहणारा. हे एक असं साधन आहे जे 4 वेगवेगळ्या दृष्टिकोनातून मतदारसंघाचं संपूर्ण 360 डिग्री विश्लेषण करतं. पहिला दृष्टिकोन मतदारसंघाच्या सामाजिक रचनेवर लक्ष केंद्रित करतो, म्हणजे मतदार गट कोणते आहेत, त्यांची निष्ठा कोणाकडे आहे आणि त्यांच्यातले आपापसातले संबंध कसे आहेत हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. दुसरा दृष्टिकोन पक्षाच्या संघटनेवर लक्ष केंद्रित करतो. तुमची जमिनीवरची पकड किती मजबूत आहे,
तुमचे कार्यकर्ते मतदारांपर्यंत थेट पोहोचू शकतात का या प्रश्नांची उत्तरं इथे मिळतात. तिसरा दृष्टिकोन आहे प्रचाराचा मध्यवर्ती संदेश किंवा कथा. म्हणजे तुमची कथा काय आहे, ती मतदारांच्या थेट मनात उतरते का आणि ती तुमच्या विरोधकांच्या प्रचाराला प्रभावीपणे उत्तर देते का, हे यात तपासलं जातं. आणि चौथा, अंतिम दृष्टिकोन आहे संसाधनांचा. कारण उत्तम योजनासुद्धा पैसा, मनुष्यबळ आणि तंत्रज्ञानाशिवाय यशस्वी होऊ शकत नाही. हा दृष्टिकोन आपल्याला जमिनीवर काय शक्य आहे याची स्पष्ट कल्पना देतो. तर आता आपण या विश्लेषणाच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. हे सगळं ज्ञान, हा सगळा डेटा आता एका ठोस कालबद्ध कृती योजनेत कसा बदलतो ते पाहूया. ही आहे विजयाची ब्लूप्रिंट. ही आहे 90 दिवसीय शिडी. निवडणुकीच्या 90 दिवस आधी उमेदवार ठरवण्यापासून ते मतदानाच्या दिवशी प्रत्येक मतदाराला मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यापर्यंतचे हे महत्त्वाचे टप्पे आहेत. यातली एकही पायरी चुकून चालत नाही, कारण प्रत्येक पायरी विजयासाठी आवश्यक आहे. आणि हे बघा, हे आधुनिक राजकारणाचं चित्र अगदी स्पष्ट करतं. या योजनेत नमूद केलेल्या डिजिटल डावपेचांवर लक्ष द्या. यात फेसबुक, यूट्यूबवरच्या जाहिराती आहेत, व्हॉट्सॲप ग्रुप्स आहेत आणि इंस्टाग्राम रील्सचाही समावेश आहे. आजच्या युगात सोशल मीडियाची भूमिका किती निर्णायक आहे हे यातून दिसतं. चला आता या केस स्टडीच्या पलीकडे जाऊन या धोरणात्मक दृष्टिकोनाच्या व्यापक परिणामांवर चर्चा करूया. राजकारणातील हा वैज्ञानिक डेटा आधारित बदल एक मोठी जबाबदारी घेऊन येतो. हे नवीन नियम आपल्या घटनात्मक मूल्यांवर आधारित असले पाहिजेत. नेत्यांसाठी याचा अर्थ या अचूकतेचा वापर केवळ जिंकण्यासाठी नाही, तर सचोटीने राज्य करण्यासाठी करणे. आणि मतदारांसाठी हे त्यांच्या गोपनीयतेच्या अधिकाराला अधिक महत्त्व देते. तर या सगळ्याचा सार काय, तो हा आहे की राजकारण आता अधिकाधिक वैज्ञानिक आणि अभियांत्रिकीचं क्षेत्र बनत चाललं आहे. जिथे पूर्वी फक्त अनुभवाला आणि अंदाजांना महत्त्व होतं, तिथे आता डेटा, सिस्टम आणि अचूक अंमलबजावणीला महत्त्व आहे. स्रोत सामग्रीमधील हे एक शक्तिशाली वाक्य राजकीय प्रचाराच्या नव्या वास्तवाला अगदी अचूकपणे मांडतं. निवडणुका जिंकणं म्हणजे आता फक्त जिंकणं नाही, तर सुशासनासाठी डेटाची योग्य मांडणी करणं आहे. जर तुम्हाला लोकाभिमुख नेता बनायचे असेल आणि तुमच्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल, तर blueprintstrategies.ai शी संपर्क साधा. आम्हाला ईमेल करा mgr@blueprintstrategies.ai वर किंवा कॉल करा 08042041602. राजकारणा पलीकडचा उद्देश.